गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 5वी कथा. मुलींना बाहेर पाठवावयाचे नाही अशी प्रथा म्हणून सिद्धोपंतांनी रुक्मिणीसाठी घरी येऊन शिकवणारे गुरुजी ठेवले होते. ते सकाळचे 4-6 घटका तिचा अभ्यास घेत असत. तिला गुरुजींनी श्रीमद भागवत, महाभारत, रामायण असे वाचून व समजावूनही सांगितले होते. गीतेचे काही श्लोक रोज वाचून दाखवावेत व त्यांचे अर्थ तिला सांगावेत असाही त्यांचा परिपाठ होता. रुक्मिणी हा सर्व अभ्यास अगदी मन लावून करीत असे, समजून घेत असे व अनेक शंका ती गुरुजींना तसेच सिद्धोपंतांनाही विचारत असे. एवढेच नव्हे तर ती स्वतः त्याचे चिंतन करून स्वतःचे मतही तयार करीत असे. म्हणूनच रामायण व भागवत यांच्या वाचनाने व अभ्यासाने तिने राम व श्रीकृष्ण यांच्यात तुलना केली होती. त्यावरून रुक्मिणी चांगलीच सखोल चिंतन करणारी आहे हे विठ्ठलपंतांना त्यावेळी वाटले होते व तिचे उत्तर ऐकून अचंबा वाटला होता. आता विठ्ठलपंत रुक्मिणींचा विवाह होऊन 4 दिवस झाले. रुक्मिणीची पूजा नेहमीप्रमाणे चालू होती. मोगऱ्याला अजूनही बहर होता. आता एक नवीन प्रकार झाला होता. श्रीकृष्णाच्या पूजेसाठी मोगऱ्याचा एक हार तयार होत होता. आता 2 होऊ लागले होते. रुक्मिणीची श्रीकृष्णावरील भक्ती पाहून उमाबाई म्हणत असत, माझ्या रुक्मिणीचे हरण करण्यासाठी श्रीकृष्णच येणार आहे. त्यामुळे रुक्मिणीच्या अंतरंगी श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणालाही स्थान नव्हते. विठ्ठलपंतांशी विवाह ठरला तेव्हा रुक्मिणीने उमाबाईंना विचारले, आई तू नेहमी म्हणत असतेस ना की माझे हरण करण्यासाठी श्रीकृष्णच येईल म्हणून, मग इकडे नाव तर वेगळेच आहे. उमाबाई, अगं मागे तुला सांगितले होते ना, विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णच. आणि मग उमाबाईंनी रुसलेल्या रुक्मिणीला शोधायला श्रीकृष्ण दंडकारण्यात कसा आला व तेथेच कसा राहिला ही गोष्ट सांगितली. ती कथा ऐकून रुक्मिणीला आनंद झाला आणि म्हणून विवाहानंतर रुक्मिणी दुसरा हार विठ्ठलपंतांसाठी करून त्यांच्या उशीवर ठेवून जात असे. रुक्मिणी पूजा उरकून बसली होती. हातात गीतेचे पुस्तक होते. 9व्या अध्यायाचे वाचन ती करीत होती. 9व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकावर रुक्मिणी थबकली. ती वाचत होती मोठ्याने, मा हि पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति पराम गतिम. हा श्लोक वाचून रुक्मिणीने मान वर केली. दारात विठ्ठलपंत उभे होते. रुक्मिणी थांबलेली पाहून विठ्ठलपंत म्हणाले, आपण वाचण्याचे थांबू नका, आम्हीही ऐकू. रुक्मिणी म्हणाली, या श्लोकाचा अर्थ माझ्या ध्यानात नीटसा येत नाही आणि मी विचारले तर कोणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. विठ्ठलपंत म्हणाले, आपण श्लोक वाचावा व आपली शंका विचारावी, बघू आम्हाला जमते का तुमचे समाधान करायला. रुक्मिणीने श्लोक वाचला व विचारले, भगवंतांनी वैश्य व शूद्र यांच्याबरोबर स्त्रियांनाही पापयोनी का म्हटले आहे? स्त्रियांची योग्यता एवढी खालच्या दर्जाची आहे का? असे का भगवंतांना म्हणायचे आहे? विठ्ठलपंत बोलू लागले. तो सिद्धोपंत माडीवर आले. विठ्ठलपंत दूर उभे राहून काही बोलत आहेत व रुक्मिणीच्या हाती गीता आहे. यावरून सिद्धोपंत, रुक्मिणी तू आता यांनाही त्रास देऊ लागलीस असे दिसते. विठ्ठलपंत, त्यांच्या मनात एक शंका बरेच दिवस राहून गेली आहे असे त्या म्हणत होत्या. म्हटलं शंका तरी ऐकून घ्यावी म्हणून त्या सांगत होत्या. रुक्मिणी, बाबा तुम्हीही बसा, माझे जर समाधान झाले तर बरेच दिवस चलत असलेला प्रश्न माझे मनातून निघून जाईल. सिद्धोपंत बसले. त्यांनी विठ्ठलपंतांनाही शेजारी बसवून घेतले. सिद्धोपंत म्हणाले, बोला पंत, रुक्मिणीच्या शंकांचे उत्तर आम्हाला देणे जमले नाही तेव्हा आम्हालाही समजेल की भगवंतांना नेमके काय म्हणायचे आहे ते. विठ्ठलपंतांनी बोलण्यास सुरुवात केली. या श्लोकाचा बारकाईने विचार करावाच पाहिजे. एक गोष्ट म्हणजे ये अपि पापयोनयाः असे भगवंत म्हणतात, म्हणजे जे कोणी पापयोनीत जन्मलेले असतील ते सुद्धा असा येथे अर्थ होतो. म्हणजे स्त्रिया, वैश्य व शूद्र यांची गणना पापयोनीतले जीव असा भगवंतांचा अभिप्राय नाही. म्हणजे स्त्रिया, वैश्य व शूद्र आणि जे कोणी पापयोनीत जन्मलेले असतील असे सुद्धा, पण जे माझा आश्रय घेतात ते पराम गतिम यांती, ते श्रेष्ठ गतीला जातात असा त्याचा खरा अर्थ होतो. आता स्त्रिया, वैश्य व शूद्र यात स्त्रियांना वैश्य व शूद्र यांच्याबरोबर का घेतले गेले? शिवाय पापयोनी हे विशेषण शूद्रांना लावणे शक्य आहे. त्यामुळे ते कदाचित वैश्य व त्याचबरोबर स्त्रियांनाही लागू पडते असा त्यातून अर्थ निघतो का? याचा विचार केल्यास एका गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे जीव जन्माला का येतो व वर्णामध्ये व गुणांमध्ये काही संबंध आहे का?
तर प्रथम गुण व वर्ण यांचा संबंध लक्षात घेऊ. सत्व, रज व तम या त्रिगुणांपासून हे वर्ण उत्पन्न झाले. त्यांची विभागणी अशी: सत्वगुणापासून ब्राह्मण व क्षत्रिय, रजोगुणापासून वैश्य व रजोगुणामध्ये तमोगुणाच्या काही अंशाने क्षुद्र वर्ण उत्पन्न झाले. त्यामुळे वैश्य व क्षुद्र यांची नावे एकत्र घेतली आहेत. स्त्री ही प्रकृतीने चंचल असते. तिला मुळात संसाराची आवड असते. त्यामुळे तिचा पिंड हा रजोगुणाच्या प्राधान्याने तयार झालेला आहे. विकारवशता हा स्त्रियांचा स्वभाव आहे. स्त्री ही वात्सल्याची, प्रेमाची मूर्ती आहे. स्त्रियांना माया म्हणतात. याचे कारणही तेच आहे. स्त्रिया कधीच अनासक्त, विरागी, उदासीन असू शकणार नाहीत, कारण त्यांची प्रकृती रजोगुणी आहे. म्हणून आता पुढचा मुद्दा म्हणजे जीवात्मा जन्माचा. जीवाचा जन्म अतृप्त वासना, इच्छा या कारणाने होतो. जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत इच्छा, वासना होत राहतातच व त्यांच्या पूर्तीसाठी जीव जन्मभर धडपड करीत असतो. या धडपडीमध्ये त्याच्याकडून कृत्य होत राहतात व त्यावरून त्याचे पापपुण्याचे संचित तयार होते व त्याप्रमाणे पुढील जन्माचे प्रारब्ध तयार होते. आता याचा विचार केला तर सत्वगुणी ब्राह्मण व क्षत्रिय जास्तीत जास्त योग्य मार्गाचा अवलंब करून आपल्या वासना तृप्त करून घेतात व बाकीचे विधी निषेधाचा फारसा विचार न करता आपली वासना पूर्ण करून घेतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी पुण्यांशापेक्षा पापच जास्त जमा होते व कर्माची जास्त ओढ असल्याने ते त्यांच्या पापाचे फळ भोगून पुन्हा मनुष्य जन्मात येतात. त्यामुळे ते पापयोनी असे भगवंतांनी म्हटले आहे. आध्यात्मिक ज्ञानाने विकास करून घेण्यासाठी स्त्रीची एकूण शारीरिक, मानसिक धारणाच स्वाभाविकपणे योग्य नाही. पुराणामध्ये गार्गी, मैत्री अशा काही विदुषी होऊन गेल्या आहेत, पण तपस साधना करून पुढे जाणे कोणालाही जमले नाही. म्हणून वेदाने स्त्रियांना वेदज्ञानापासून पूर्ण वंचित केले आहे. पण हा दोष राहू नये व स्त्रियांनाही मुक्तीसाठी पूर्ण संधी असावी म्हणून गीतेने स्त्रियांनाही या ज्ञानाचा अधिकार आहे असे सांगितले व गीतेत सांगितलेल्या काही मार्गाने त्यांना आत्मविकास साधून घेणे शक्य आहे. असो, पण सर्व स्त्री जातीला ज्या पातळीला नेऊन ठेवले आहे तेथे तुम्ही जाऊन बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही गार्गी मैत्री होऊ शकता. विठ्ठलपंतांचे हे सुरेख व निर्दोष विवेचन ऐकून सिद्धोपंत तर आनंदून गेलेच, पण रुक्मिणी अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली होती. आता शंका म्हणून काहीच राहिली नव्हती. इतक्या दिवसांपासून सलत असलेला प्रश्न इतक्या सहजपणाने सुटेल असे रुक्मिणीला वाटले नव्हते. आता तिचा विठ्ठलपंतांविषयीचा आदर जास्त वाढला. विठ्ठलपंतांच्या मुखातून जणू श्रीकृष्णच आपली शंका निरसन करीत आहे असे तिला वाटले. सिद्धोपंत म्हणाले, वाह वाह विठ्ठलपंत, आज आम्हाला खरोखरीच आनंद झाला. आम्ही धन्य झालो. असे म्हणून सिद्धोपंत उठून खाली निघून गेले. विठ्ठलपंत रुक्मिणीकडे पाहत होते. विठ्ठलपंत आपणाकडेच पाहत आहेत हे लक्षात येताच रुक्मिणी किंचित गोंधळली. तिने स्वतःला सावरले. विठ्ठलपंत म्हणाले, आपला अभिप्राय नाही कळला. आपली शंका दूर झाली ना? क्षणभर थांबून रुक्मिणी म्हणाली, आपले उत्तर ऐकून माझा प्रश्नच किती वेडेपणाचा होता हे माझ्या लक्षात आले आहे. विठ्ठलपंत मध्येच घाईघाईने म्हणाले, नवे असे आपण म्हणू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा. गीता काय म्हणते? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. यामध्ये परिप्रश्नेन म्हणजे वरचेवर प्रश्न विचारून, प्रतिप्रश्न म्हणजेच शंका विचारून असे म्हटले आहे. म्हणून खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर शंका विचारणे व त्यांचे समाधान करून घेणे हीच खरी अभ्यासाची पद्धत आहे. शिवाय शंकांचे उत्तर मिळाले प्रत्येक शंकाच वेडेपणाची आहे असे वाटते, तेव्हा तसे वाटून घेण्याचे कारण नाही. रुक्मिणी म्हणाली, खरे आहे आपले म्हणणे. आणि बाहेरच्या चढत्या उन्हाकडे पाहत रुक्मिणी उठली. आता आईला मदत करायला पाहिजे असे म्हणत रुक्मिणी संथपणे जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली व विठ्ठलपंत कौतुकाने रुक्मिणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःला धन्य समजत होते. वेळ मिळेल तसा रुक्मिणी विठ्ठलपंत यांचा गीतेचा चर्चाभ्यास चालू होता. दिवस सरत होते तसा वैशाख संपला, ज्येष्ठ उगवला. विठ्ठलपंतांचे मन काही दिवस रुक्मिणीमध्ये रमले, पण त्यांना पुन्हा आपल्या कर्तव्याची आठवण झाली. तीर्थयात्रा अपुरी राहिली होती. माता पिता वाट पाहत असतील तेव्हा आता निघणे जरूर होते. कुठून सुरुवात करावी याचा विचार विठ्ठलपंत करीत होते. तोच त्यांना पंढरीच्या पांडुरंगाची आठवण झाली. त्या द्वारकाधीशाच्या आदेशाप्रमाणेच विवाह झाला आहे, तेव्हा त्याचे दर्शन घ्यावे व पुढे तीर्थयात्रा चालू करावी असा विठ्ठलपंतांनी निश्चय केला व तशी वेळ साधून त्यांनी सिद्धोपंतांजवळ गोष्ट काढली. सिद्धोपंतांना विठ्ठलपंतांच्या प्रस्तावाने आनंदच झाला. ते म्हणाले, मग आता विलंब कशाला? आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला पोहोचू, असेच निघूयात.
सिद्धोपंतांनी ही गोष्ट घरात कळवली. त्यांनीही या बेताला संमती दिली. रुक्मिणीला खूपच आनंद झाला. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन होणार, शिवाय प्रवासातील गंमत आहेच. सिद्धोपंत घराच्या व्यवस्थेला लागले. एका मासासाठी जवळजवळ घर बंद राहणार आहे, तेव्हा सर्व सोयी नीट होणे जरूर होते. कोंबडा आरवला आणि बैलगाड्या अलंकापुरीच्या बाहेर पडल्या. गाव वेस ओलांडून गाड्या जेव्हा जरा सपाटीवर आल्या तेव्हा पूर्वेच्या डोंगर टेकडामागे रक्तिमा पसरू लागली. विठ्ठलपंतांचा उषादेवीच्या स्तवनाचा प्रघात आहे व ती वेळ आता आली आहे याची जाणीव होऊन सिद्धोपंतांनी गाड्या थांबवल्या. सिद्धोपंत विठ्ठलपंतांना म्हणाले, विठ्ठलपंत, रोज तुम्ही उषा सुक्ताने उषादेवीचे स्तवन करता. आतापर्यंत आम्हाला ते ऐकता आले नाही. आज आम्ही सर्व आहोत व आता वेळही तीच आलेली आहे, तेव्हा आपण उषादेवीचे स्तवन करावे, म्हणजे आम्हालाही ऐकावयास मिळेल. विठ्ठलपंत पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले व बाकीचे त्यांच्याजवळ उभे राहून त्यांचे स्तवन ऐकू लागले. सर्वा भूमी जनासदे उठवणी विश्वाची देवी उषा, क्षत्रियांनी करा पराक्रम तसे सृष्टीवरी शासना, उद्योगा करूनी विपुल मिळवा वैश्या विविधा धना, क्षुद्रांनी परिचारिकांनी यजना यज्ञासही ब्राह्मणा. विठ्ठलपंतांनी वरील अर्थाची संस्कृत ऋचा म्हणून तिचा अर्थ स्पष्ट केला. सर्वांना तो फारच आवडला. रुक्मिणी म्हणाली, आज आपण सकाळी उठून देवाला निघालो आहोत. मग अशी प्रेरणा देणारी ही उषादेवी, तिचे अशाच अर्थाचे काही स्तवन आहे का? विठ्ठलपंत हा प्रश्न ऐकून आनंदूनच गेले. ते म्हणाले, वाह वाह, काय योग आहे पहा. तुमच्या मनात असे स्तवन ऐकण्याची इच्छा व्हावी व तशाच अर्थाची ऋचा त्याच सुक्तात असावी, हा उत्तम योगायोग. आणि विठ्ठलपंतांनी खालील अर्थाची संस्कृत ऋचा म्हटली. क्षितिजा रावळी प्रगट दिसू लागे नील उषा, करी जागे झोपी असती तया दावी सुर उषा, अशा गेल्या भूती असती तरी होऊनी समयी, उषा ही माताजी असती उदरी भावी समयी. या ऋचेचा अर्थ विठ्ठलपंतांनी स्पष्ट केला. तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. त्यातला त्यात रुक्मिणीला खूपच आनंद झाला. तिला विठ्ठलपंतांविषयीचा खूपच आदर वाटू लागला. त्यांचा अभ्यास, त्यांचे पाठांतर, वक्तव्य आणि शिकवण्याची समजावण्याची पद्धत पाहून तिला वाटू लागले की खरोखरीच विठ्ठल रूपाने श्रीकृष्णच माझ्याशी विवाह करण्यास आले नसतील ना. आणि या विचाराने रुक्मिणी स्वतःला धन्य धन्य समजू लागली, कृतार्थ समजू लागली. मुक्काम करीत करीत सर्वजण पंढरपुरास येऊन पोहोचले. देवळाचा कळस लांबून दिसू लागताच विठ्ठलपंतांचे हृदय गदगदून आले. डोळ्यात पाणी उभे राहिले. रुक्मिणीला सुद्धा खूप आनंद झाला. रुसलेल्या रुक्मिणीला शोधायला आलेला श्रीकृष्ण तिला दिसणार होता. त्याचे रूप ती मनात साकार करीत होती. गाड्या वाळवंटात मोकळ्या केल्या. विठ्ठलपंत चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यात पाय भिजवण्यासाठी मोठ्या आतुरतेने पुढे गेले. भीमा शंकरावरून निघालेली भीमा चंद्रकोरीप्रमाणे आकाराला आली म्हणून ती पंढरपूरला चंद्रभागा झाली. चंद्रभागेच्या थंडगार पाण्यात पाय टाकून विठ्ठलपंतांनी पांडुरंगाच्या देवळाचे शिखर पाहिले व हात जोडले. सिद्धोपंत, उमाबाई व रुक्मिणी यांनीही चंद्रभागेत पाय भिजवून देवळाच्या शिखराचे दर्शन घेतले. सर्वजण देवळात आले. कटीवर हात ठेवून उभी असलेली ती पांडुरंगाची सुंदर मूर्ती पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. पांडुरंगाचे पाय धरून त्याच्या पायी मस्तक ठेवले. तीर्थप्रसाद घेऊन मंडळी पुन्हा वाळवंटात आली. गोपाळपुरा पाहिला. नावेतून गोपाळपुराला येणे जाणे झाल्याने रुक्मिणीला खूपच आनंद झाला. आषाढीची यात्रा भरली व संपली. गर्दी कमी झाली. सिद्धोपंत परतण्याची भाषा बोलू लागले. विठ्ठलपंत म्हणाले, मी आता माझी उरलेली तीर्थयात्रा पुरी करतो व अलंकापुरी येतो. मग तेथून मी आपल्या परवानगीने आपेगावला जाईन. आई बाबा वाट पाहत असतील तेव्हा आपण परवानगी द्यावी. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी अजून लहान आहे म्हणून तिला आपल्याबरोबर पाठवता येत नाही, पण आम्ही आपली वाट पाहत आहोत, तरी लवकर जाऊन परत या. विठ्ठलपंतांनी मान हलवली व पडशी खांद्यावर टाकून त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. विठ्ठलपंतांची मूर्ती दिसेनाशी होईपर्यंत रुक्मिणी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. विठ्ठलपंत वळले म्हणून दिसेनासे झाले का डोळ्यात उभ्या राहिलेल्या गंगा यमुनांच्या संगमाने त्यांना सामावून घेतले हे रुक्मिणीला कळले नाही. डोळ्याला पदर लावून तिने दिलेला हुंदका उमाबाईंनी व सिद्धोपंतांनी ऐकला. तेव्हा ते भानावर आले. उमाबाईंनी रुक्मिणीला जवळ ओढले आणि रुक्मिणीने उमाबाईंच्या कुशीत शिरून जड झालेले हृदय मोकळे करून घेतले. परतीसाठी अलंकापुरीच्या गाड्या चालू लागल्या. धन्यवाद.